राष्ट्रीय महामार्गाचं काम व्यवस्थित चालू नाही, अपघातात लोकांचा जीव जातोय। रस्त्याची वाताहत झाली आहे, कामासाठी आणलेलं साहित्यही रस्त्याकडेला रस्त्याच्या मध्येच पडून आहे। जरा दुचाकीवरून प्रवास करा म्हणजे रस्त्यावरून होणारा त्रास कळेल। कामात यापुढे कसलीही दिरंगाई चालणार नाही, तत्काळ डांबरीकरणाचं काम सुरू करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशारा आमदार अशोकराव माने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला। सोमवारपासून रस्त्याची कामं गतीने सुरू केली जातील, असा शब्द यावेळी अधिकाऱ्यांनी दिलाय। महामार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे त्याची दखल आमदार अशोकराव माने यांनी घेत शुक्रवारी अंबप फाटा, वाठार, किनी, घुणकी या ठिकाणी रस्त्याची पाहणी केली। खाचकळग्यांनी रस्त्याची चाळण झाली असून जीवघेणी अवस्था दिसत नाही का? तुम्ही डोळ्यांना काय पट्ट्या बांधल्या आहेत? लोकांच्या तक्रारी तुम्हाला ऐकू येत नाहीत का? रस्त्यावरून फिरा म्हणजे मणके कसे ढिले होतात ते कळेल। यापुढे रस्त्याची कुठेही दुरवस्था दिसता कामा नये, कामात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक शब्दात आमदार माने यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली। प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी आणि सहाय्यक ठेकेदार यांची भंबेरी उडाली। महामार्गावर 10 किलोमीटर अंतराची पाहणी केल्यानंतर आमदार अशोकराव माने यांनी संताप व्यक्त केला। अंबप फाटा इथल्या उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत आहेत। वेळेत काम करण्याची जबाबदारी पार पडली जात नसल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचं जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने यांनी सांगितलं। यावेळी शरद बेनाडे, सुहास राजमाने, राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे आणि केशव कुरणे आदी उपस्थित होते।